साहेबांच्या कृपेमुळे त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला नसता तर आम्हाला या सभागृहात आमदार म्हणून बोलता आलं नसतं, म्हणून त्यांचे खास करून मी आभार मानतो। सभापती महोदय, या सभागृहात माझ्या जन्मगावचे बीटी दादा देशमुख ते या सभागृहात कामकाज केलं अतिशय प्रभावी आणि दमदारपणे। विदर्भातला अनुशेष असेल या सगळ्या संदर्भात त्यांनी अतिशय चांगली भूमिका या सभागृहात मांडली। त्यांना आत्ता 2-3 दिवस अगोदर त्यांचा मृत्यू झाला, त्यांना पण श्रद्धांजली अर्पण करतो। सभापती महोदय, देवेंद्र म्हणजे देवाचा देव इंद्र त्याचा निघतो। तिघान मिळून चालू असलेलं हे सरकार, अध्यक्ष सभापती महोदय, निश्चितच या देशातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम निश्चित केल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आहे। परंतु मी इथं बोलत असताना काही शिवसेनेचा, भाजपचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा असं म्हणून बोलणार नाही सभापती महोदय। मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, मला बाप शेतकरी होता, माझी माय शेतकरी होता, त्या माध्यमातूनच बोलणार आहोत। चापलुसी हा आमचा धर्म नाही, आमच्या ते डोक्यात नाही, कारण छत्रपती आमच्या डोक्यात आहे। ज्या छत्रपती शिवरायानं जो काही धर्म आम्हाला शिकवला त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याकडे पाहणं गरजेचं आहे सभापती महोदय। सत्ता बदलल्यानंतर भाषणं वेगळी होतात, सत्तेत असल्यानंतर भाषणं वेगळी होतं, आणि मुळात शेतकरी मात्र मरतं असं होऊ नये। प्रत्येकानं मी शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून कशा पद्धतीनं समोर जाता येईल, अजूनही या देशातला कष्टकरी, कामकरी, वंचित, पिछळा जो काही असेल, प्रचंड मेहनत करत असेल, त्याच्या माथी काय येतं, त्याचं कुटुंब कसं चालतं, हा विचार भविष्यात करावा लागेल। सभापती महोदय, अफजल खान आला, नंतर सिद्दी जोहर आला, सिद्दी जोहर नंतर शाहिस्ता खान आला। 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे 2-3 आम्ही पाहतोय मोगलांच्या एका एकूण आदिलशाहीची फौज या स्वराज्यावर होती, आणि स्वराज्याची सगळी घडी फिसटली होती सभापती महोदय। तेव्हाच एक वाक्य जिजाऊचं तुम्हाला सांगतोय, सत्ताधारी आणि स्वराज्य कसं असलं पाहिजे, कसं चालवलं पाहिजे, सामान्य माणसासाठी त्याची काही जिव्हाळा कसा असला पाहिजे, सभापती महोदय त्याच्या मा जिजाऊच्या त्या वाक्यातून आपल्याला समजून येईल। हे सगळं नष्ट झालं होतं, स्वराज्य चारैकून विखुरलं होतं, घरं पेटली होती, सगळा संसार उद्ध्वस्त झाला होता, दाय दाना पिकवाले सुद्धा बीज नव्हतं शेतकऱ्याजवळ, आणि अशा वेळेस सगळा मुलूक आम्ही पाहतोय स्वराज्याकडे पाहत होता, आणि त्यावेळेस खजिना सगळा संपला होता। पण मा जिजाऊनं म्हटलं नाही, शेतकरी उभा राहील, ज्याचे घर पेटले असेल त्याचे घर पुन्हा उभे केल्याशिवाय राहणार नाही। ज्याप्रमाणे आम्ही पाहतोय राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या नवऱ्याच्या वर्षश्राद्धातून गावच्या गाव उभे केले, त्याच ताकदीनं जिजाऊनं काय म्हटलं माहित आहे का, जरी सरकारी स्वराज्याचा खजिना संपला असेल तरी जिजाऊच्या खासगी खजिन्यातून अख्खा शेतकरी उभा केल्याशिवाय राहणार नाही। त्या राजमाताचा हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या। आम्ही सरकार म्हणून त्या दृष्टीनं पाहता येईल का, आम्ही त्या पद्धतीनं समोर जाता येईल का? मी ज्या विदर्भातून येतोय, ज्या आम्ही पाहतोय, जे अमरावती जिल्हा असेल, नागपूर असेल, संत्र्याची ओळख आहे आमची। संत्रा म्हणजे विदर्भ, अमरावती, नागपूर। आज आमचा शेतकरी ते संत्र्याचे झाडं उपळून फेकताय, कारण आम्ही कांदा पाठवला नाही तिकडे बांगलाला, आणि बांगल्यानं तिकडे आम्ही पाहतो आमचा संत्रा घेतला नाही। सदाभाऊ, मी काहीच कोणाच्या विरोधात बोलत नाही, नाहीतर आम्ही अधिक असं म्हणणार सत्तेत आहे, सत्तेत असले तर मग बोलता का, बोलायचं नाही, ही कुठला पळवाटपणा आहे? सभापती महोदय, संत्र्याचे झाडं उपळलं जातं, एक पॅकेज नाही। संत्रा संशोधन केंद्राचं आमच्या विदर्भात आहे, नागपुरात आहे, पण त्याची सावली अजूनही माझ्या शेतकऱ्याच्या, संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर पडली नाही। पाहावं लागेल, संत्रा उत्पादक आहे, मोसंबी उत्पादक आहे, केळी उत्पादक आहे, तुमचा द्राक्ष आंबा उत्पादक शेतकरी आहे, काजू उत्पादक शेतकरी आहे, मग MREs कुठं जातं आमचा? ह्या सगळ्या योजना बंद करावं तुमच्या, कडधान्य योजना, तुळधान्य योजना, 35 योजना कृषी विभागाच्या, आणि एका एका तालुक्याला 10-10, 20-20 टार्गेट। मग अधिकाऱ्याचं भलं होतं
का त्या शेतकऱ्याचं भलं होतं सभापती महोदय? माझं म्हणणं आहे सगळ्या योजना बंद करा. हमी भाव भेटला पाहिजे आणि हमी भाव भेटत नसेल तर खर्च कमी करण्याची ताकद सरकारनं ठेवली पाहिजे. सभापती महोदय, आपण पाहतोय काय हमी भावाची स्थिती, किती हमी भाव देतो आम्ही. स्वामीनाथन म्हणत होते, जे कृषी मूल्य आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं का उत्पादन से ज्यादा उत्पन्न बढ़ना चाहिए. उत्पादन वाढलं पण उत्पन्न वाढत नसेल तर उत्पादनाला काय चाटाचं? बंडीनं येणारं उत्पादन ट्रॅक्टरनं आणलं पण उत्पन्न वाढत नसेल तर त्या उत्पन्नाला आम्ही पाहतोय काही अर्थ उरत नाही. तुम्ही शेतकऱ्याचे सभापती महोदय पुत्र आहात आणि म्हणून आम्ही सगळे मिळून हा विचार करावा. कोण विरोधक दानवे साहेब असेल, अधिक कोणी असेल, हा म्हणून आम्ही यांना पाहू नका. शेतकरी म्हणून सगळ्यांचा, तो जगला तर अख्खं जग जगेल या भूमिकेतून आम्हाला पाहावं लागेल. आणि मग आम्ही पाहतोय की या सगळ्या केळी उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी असेल, जे फळ उत्पादक शेतकरी आहे, आपण एमआरजीएस मध्ये 3 वर्ष दिले त्याला, पण पुढची जर आम्ही 10 वर्ष त्याला जर एमआरजीएस मधून कव्हर केलं तर पर्यावरण राखतं. आज वाढलेली उष्णता कमी करायची असेल तर फळ उत्पादक शेतकऱ्याला आम्हाला एमआरजीएस मध्ये पुन्हा जोडलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून शंभूराजे देसाई, आमचे जयस्वालजी, तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एमआरजीएस आपण पाहतो नको तिथं 260 प्रकारच्या योजनेला चालवतो आपण, पण याला जर आम्ही सांगतो याला जोडलं ना तर याचा खर्च जर ह्या फळ उत्पादक शेतकऱ्याचा एमआरजीएस मधून निघाला तर पर्यावरण पण राखल्या जाईल आणि भाव सुद्धा भेटेल. या दुहेरी अर्थानं तिथं आम्ही पूर्ण. आम्ही गायला गोवा माता म्हणतोय, गाय म्हणजे हिंदू मातेचं दैवत. मग कापू नका म्हणून त्या थांबन असं वाटतं तुम्हाला? उपाययोजना करावं लागेल. कापलं तर गेलंच नाही पाहिजे, जो कापन त्याला कापलं पाहिजे. परंतु सभापती महोदय, ह्या सगळ्या गायीचा धंदा रासायनिक खताला सबसिडी देता. 1100 रुपयाचं रासायनिक खताचं पोतं 800 रुपये सबसिडी देतं सरकार. कंपनीतून खत आलं त्याला सबसिडी देण्याचा विचार, आणि माझ्या शेतकऱ्यानं शेणखत काढलं त्याला 1 रुपया देत नाही आपण. वा, शाश्वत शेती म्हणायचं आपण. आपण असं म्हणायचं का शेती आता जोरदार झाली पाहिजे, विषमुक्त शेती झाली पाहिजे, रासायनिक खतानं होणार आहे? का देत नाही आपण शेतखतासाठी पैसे? का त्याला सबसिडी देत नाही? रासायनिक खताच्या कंपन्या फुगल्या, मोठ्या झाल्या, कोणाकोणाच्या आहे त्याचे जर आपण पाहिलं, हे काँग्रेसच्या काळात झालं, हे उद्धव साहेबाच्या काळात झालं, हे राष्ट्रवादीच्या काळात झालं, कोणाच्या काळात झालं असं म्हणण्यापेक्षा हे आतापर्यंत असंच चक्र चालू राहिलं. आणि हे चक्र आम्हाला बंद करावं लागेल. एकदा जर शेणखताला सबसिडी दिली, मला वाटते तुकाराम मुंडे साहेब चांगले वागले ना थोडे, और अच्छा उन्होंने अगर कोशिश किया ना, मी सांगतो दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार. त्याला तिथं ठेवलं पाहिजे. तुकाराम मुंडेचे आभारच मानतोय. माझ्या भागात आता गुटखा विक्री बंद झाली. गुलाबराव, एक अधिकारी काय करू शकतं जे सरकार करू शकत नाही ते अधिकाऱ्यानं करून दाखवलं. खेड्या गावातला गुटखा आता बंद व्हायला लागला. फक्त तुकाराम मुंडेंना सभागृहाच्या माध्यमातून सांगतोय का दुधाच्या भेसळावर तुम्ही लक्ष ठेवा. शंभूराजे, दुधातला जर करप्शन कमी झालं, त्यातलं भेसळ जर कमी झाली, दुधाचे भाव मागा लागेल शेतकऱ्याला. मी सांगतोय आजही 50% दुधावर अजूनही करप्शन होतंय, भेसळ होतंय. कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं, माणसं मरायला लागली, पण ते भेसळ बंद होत नाही. सरकार आमचं तुमचं सगळेच आहे, पण अजूनही ते साधा दुधातलं करप्शन थांबलं नाही. म्हणून आम्ही पाहतो 10 ते 15% कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी आम्ही म्हणायचं का आता सरकार आपलं आहे, बोलू नको बाबा, सगळं ऐकून घ्यावं लागतं, मरू दे माणसाले, असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही. एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही इथं बोलतो आहे. आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय आपल्याला विचार करावा लागेल. कर्जमाफी का येतं, कशासाठी कर्जमाफी आली? तुम्ही काय, आम्ही पाहतो आम्ही आंदोलन केले. मी रायगडाच्या पायथ्याशी 3 दिवस उपोषणाला बसलोय. देवेंद्रजींना, मुख्यमंत्री महोदयानं बैठक घेतली आणि तेव्हा सांगितलं का 600 रुपये, 1000 रुपये दिव्यांगाचा महिना 2500 रुपये करू. त्यांनी तो शब्द पाळला, त्यांचा आभार मानतोय. जसं एकनाथजींना आम्ही पाहतो दिव्यांग मंत्रालय दिलं, ताकदीनं देशातलं जगातलं पहिलं मंत्रालय. अनाथाचा नाथ म्हणजे एकनाथ हे सिद्ध करून दाखवलं. आणि ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, अशासाठी धावून येणारा पहिला मुख्यमंत्री या देशातले एकनाथजी शिंदे ठरले, लक्षात ठेवा.